नमस्कार. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमध्ये पुढचा जो टॉपिक आहे, पुढच्या काही डेफिनेशन आहे त्या बघणार आहोत. पुढची डेफिनेशन आहे, आतापर्यंत आपण जे पाहिलं त्याच्या पुढचा पार्ट हा आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. तर क्वांटिफायर्स म्हणजे काय, त्यातले दोन प्रकार आहेत. देयर आर टू टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. फर्स्ट इज एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. त्याचे डेफिनेशन आहे, डेफिनेशन अगदी सिंपल आहे. एक नोटेशन आहे, त्यालाच एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणतात. द सिम्बॉल हा जो असा उलट ई प्रमाणे आहे, आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा असा वापरलेला असेल. देअर एक्झिस्ट साठी तो सिम्बॉल वापरला जातो. द सिम्बॉल हा जो आहे रीड ॲज देअर एक्झिस्ट. बघा त्याला वाचताना तेच आहे, देअर एक्झिस्ट. देअर एक्झिस्ट म्हणजे तिथे असा पॉइंट आहे की असा अर्थ होतो. तिथे काही असे पॉइंट आहे की असा अर्थाने तो देअर एक्झिस्ट आहे. म्हणजे सम साठी, काहींसाठी, काहींसाठी जर शब्द असेल तर तो काय आहे, देअर एक्झिस्ट. इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. त्याचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत की एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कोणता आहे, त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आहे का नाही, ट्रू आहे का फॉल्स आहे, ते आपण बघणार आहे. तर पहिल्या प्रकारात बघा तुम्ही, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे हा जो सिम्बॉल आहे त्याला म्हणतात देअर एक्झिस्ट. इज कॉल्ड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ त्याचे निगेशन वगैरे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लवकर कळेल, म्हणजे अधिक त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. दुसरं आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर. द सिम्बॉल हा फॉर ऑल सेट या चॅप्टर मध्ये फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए असं म्हणतात. तर फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी साठी हा सिम्बॉल आहे. रीड ॲज फॉर ऑल ऑर फॉर एव्हरी. यालाच काय म्हणतात, इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर. दोनच क्वांटिफायर आहे. देअर एक्झिस्ट म्हणजे काहींसाठी, काही एलिमेंट साठी लागू करतो तो देअर एक्झिस्ट, आणि सर्वांसाठी जो शब्द आहे लागू करतो, जो सिम्बॉल आहे तो म्हणजे फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी. दॅट इज कॉल्ड युनिव्हर्सल क्वांटिफायर. तर त्याच्यावरून स्टेटमेंट्स तयार होतात. क्वांटिफायर वरून काही स्टेटमेंट्स तयार होतात, त्यांना क्वांटिफाईड स्टेटमेंट्स असं म्हणतात. क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. अ स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स म्हणजे असे स्टेटमेंट की त्याच्यामध्ये क्वांटिफायर येते, त्याला ट्रू किंवा फॉल्स असतील ते, म्हणजे स्टेटमेंट असतील ते. तर असे स्टेटमेंट इन्व्हॉल्विंग क्वांटिफायर्स इज कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. म्हणजे शेवटी ते स्टेटमेंट्सच असतं, त्याच्यामध्ये क्वांटिफायर आल्यामुळे त्याला काय म्हणतात, क्वांटिफाईड स्टेटमेंट. काही वेगळा विशेष नाही, स्टेटमेंट आहे ते, पण क्वांटिफायर आल्यामुळे त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट आपण म्हणू शकतो. इट इज ऑल्सो डिफाईन ॲज ऑल्सो ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स असतं की त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहिता येत नाही. समजा आपण असं लिहिलं, x -3 इज इक्वल टू 5. तर हे ट्रू का फॉल्स हे कसं काय सांगणार आपण? एक्स आपल्याला माहिती नाही, मग ट्रू आहे का फॉल्स आहे नाही सांगता येत. तर याला ओपन सेंटेन्स असं म्हणतात. हे जे ओपन सेंटेन्स आहे त्याला जर आपण क्वांटिफायर जोडलं तर ते ट्रू किंवा फॉल्स होतं, आणि मग ते स्टेटमेंट होतं. म्हणजे ओपन सेंटेन्सला हे लिहिलं येते, ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर becomes a statement is called quantified statements.
ओपन सेंटेन्स की ज्याला ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला सांगता येत नाही, पण त्याला जर क्वांटिफायर जोडलो तर ते स्टेटमेंट होतं, त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. किंवा ज्या स्टेटमेंटमध्ये क्वांटिफायर्स असतात त्याला क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात. आता बघा याच्यामध्ये समजा x - 3 इज इक्वल टू 5 दिलाय तुम्हाला. आता ट्रू किंवा फॉल्स आपल्याला काही ते कळत नाही, पण जर आपण असं म्हटलं, आपण जर a सेट घेतला बघा, a इज इक्वल टू लिहिला 2 4 5 8 9 असा आपण एक सेट घेतला आणि असं लिहिलं there exists x belongs to a such that स्पेस देतो थोडा, there exists x belongs to a such that x minus 3 is equal to 5. There exists x belongs to x such that हे मी पुन्हा लिहिलं व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून. there exists x belongs to x such that काय होतं इथे x minus 3 is equal to 5. तर x minus 3 is equal to 5 एवढंच होतं आधी. ते ट्रू किंवा फॉल्स आपल्याला कळत नाही, पण आता मी असं लिहिलंय there exists x belongs to a, म्हणजे तिथे असा x आहे की तिथे a मध्ये असा एलिमेंट आहे की x minus 3 is equal to 5. मग आता हे ट्रू किंवा फॉल्स होणार आहे बघा. there exists x belongs to a such that x minus 3 is equal to 5. म्हणजे तिथे असा x आहे की x minus 3 is equal to 5 आहे. a मध्ये असा एक एलिमेंट आहे की x minus 3 5 आहे. असं होईल का नाही? 8 आहे बघा, तिथे असा एक एलिमेंट आहे 8 की जो टाकल्यावर x minus 3 is equal to 5 येईल. मग अशा वेळी याची ट्रूथ व्हॅल्यू येते t. मग याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहिता येते. याच्यावर आधारित आपल्याला बरेच अशा प्रकारे एक्झाम्पल तयार करता येतात. म्हणजे स्टेटमेंट तयार करायचे आणि किंवा स्टेटमेंट दिले जाते आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला विचारली जाईल. जसं आता there exists x belongs to a such that x minus 3 is equal to 5. हे ट्रू आहे कारण तिथे x 8 आहे त्याच्यात x minus 3 ची किंमत 5 आहे. तिथे जर 8 नाही लिहिला, समजा 8 तिथे दिला नाही, तिथे 8 दिला नाही आणि 6 दिला, मग त्यावेळेस असं लिहिलं जातं there exists x belongs to a such that x minus 3 is 5. मग त्यावेळेस याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल कारण तिथे असा एलिमेंट नाहीच आहे a मध्ये की x minus 3 हा 5 येईल. अशा म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू बदलते का नाही, सेटवर बदलते की नाही. म्हणजे हा सेट दिला आणि हा क्वांटिफायर वापरला तर आपल्याला ते कळतं की ट्रू किंवा फॉल्स आहे. असे जे स्टेटमेंट आहे त्याला काय म्हणतात, मग क्वांटिफाईड स्टेटमेंट्स. आता याच्यावर आपण असं दिलं समजा फॉर ऑल x म्हणजे दुसरा क्वांटिफायर आहे. फॉर ऑल x 2x लेस देन इक्वल टू 18 दिलं समजा. आता हा सेट हाच राहतो 6 राहू दिला समजा. तुम्हाला कोणत्या वेगवेगळे सेट दिलेले असतील आणि त्याच्यावर क्वांटिफाईड स्टेटमेंट दिलेले असतील आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली असेल. आता काय दिलंय फॉर ऑल म्हणजे युनिव्हर्सल क्वांटिफायर. फॉर ऑल म्हणजे सर्व. फॉर ऑल x belongs to a 2x लेस दॅन इक्वल टू 18 म्हणजे x a मधील सर्व एलिमेंट साठी 2x ची किंमत जी आहे ती 18 किंवा 18 पेक्षा कमी येईल असा अर्थ आहे. बघा तुम्ही 2 घेतला तर 4 येईल, 4 घेतला तर इथे 8 येते, 5 घेतला तर इथे 10 येते, 6 किंमत घेतली तर इथे 12 येते आणि 9 घेतला तर 18 येते.
म्हणजे जी किंमत येईल ती 18 किंवा 18 पेक्षा कमी येते आहे की नाही, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू येते टी, कारण ते ट्रू आहे. अशा प्रकारे आता समजा असं लिहिलं, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज पॉझिटिव्ह, ट्रू आहे. ट्रूथ व्हॅल्यू काय याची टी आहे. आणि आपण जर असं म्हटलं, देयर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए such that x is negative, असं लिहिलं समजा इथे असा x आहे a मध्ये की तो निगेटिव्ह आहे का त्याच्यात निगेटिव्ह नाही, म्हणजे काय होईल, ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल. अशा प्रकारे वेगवेगळे क्वांटिफाईड स्टेटमेंट होतात आणि ते स्टेटमेंट असल्यामुळे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू टी किंवा f मध्ये आपल्याला लिहिता येते. अगदी सिंपल असतात त्याचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू टी किंवा एफ मध्ये सहज लिहिता येते त्या सेटकडे बघून. फक्त फॉर ऑल म्हणजे सर्व एक साठी बघायचं, देयर एक्झिस्ट म्हणजे काही तिथे एखादा एलिमेंट आहे का तसं सॅटिस्फाय करणारा असं बघायचं. फॉर ऑल म्हणजे सर्व आणि देयर एक्झिस्ट म्हणजे काही, एक किंवा एकापेक्षा जास्त. तर आपण म्हणतात देयर एक्झिस्ट म्हणजे काही असते आणि फॉर ऑल म्हणजे सर्व असते. अशा प्रकारे क्वांटिफाईड स्टेटमेंट असतात आणि त्याचे ट्रूथ व्हॅल्यू मग आपल्याला लिहिता येते. याच्यावर आधारित एक्झाम्पल जास्तीचे आपल्या PDF मध्ये दिले जाते, नोट्समध्ये दिलेले आहे, ते तुम्हाला लगेच लक्षात येतील. फक्त देयर एक्झिस्ट आणि फॉर ऑल हे दोन क्वांटिफाय लक्षात ठेवा. नंतर पुढचा टॉपिक आहे ड्युएल ऑफ स्टेटमेंट. ड्युएल ऑफ स्टेटमेंट किंवा त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ड्युएलिटी. प्रिन्सिपल ऑफ ड्युएलिटी. ड्युएल ऑफ स्टेटमेंट और प्रिन्सिपल ऑफ ड्युएलिटी. आता एखाद्या स्टेटमेंटचं ड्युएल लिहायचं आहे तर काय करायचं, टू राईट द ड्युएल ऑफ गिव्हन स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पॅटर्न किंवा कंपाऊंड स्टेटमेंट. त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह असतील इन शॉर्ट. तुम्हाला ड्युएल केव्हा मिळेल, जेव्हा त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह असतील. कनेक्टिव्ह असतील म्हणजे ते स्टेटमेंट पॅटर्न असेल आणि मग त्याचा ड्युएल आपल्याला लिहिता येतो. टू राईट द ड्युएल ऑफ गिव्हन स्टेटमेंट we have to replace and by or. म्हणजे जो सिम्बॉल आहे आपला अँडचा तिथे काय करायचं, और करायचं. लक्षात घ्या, और बाय अँड म्हणजे और असेल तर काय करायचं, अँड करायचं. बरोबर. काही वेळेस स्मॉल टी असेल, स्मॉल टी म्हणजे टोटॉलॉजीसाठी जातो, तर तो सी करायचा. सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. आणि सी असेल काही वेळेस, सी असेल तर टी करायचं. एखाद्या एक्झाम्पल मध्ये कॅपिटल टी असेल तर त्याला कॅपिटल एफ लिहायचा आणि कॅपिटल एफ असेल तर टी लिहायचं. स्टेटमेंट बदलवायचं नाही, फक्त अँड असेल तर और असेल तर अँड एवढंच करायचं. इव्हन तुम्हाला वर्बल फॉर्म मध्ये आहे, अँड मध्ये वाक्य आहे तर तिथे फक्त और टाकायचं म्हणजे ड्युएल होणार. सिम्बॉल मध्ये असलं तरी आणि वर्बल फॉर्म मध्ये असलं तरी. सिम्बॉल मध्ये असलं तर अँडचा और असा लिहायचा
आणि ऑरचा अँड लिहायचा आणि व्हर्बल मध्ये ए अँड डी अँड असेल तर ओ आर ऑर लिहायचा असं. तर दोन्ही प्रकारे आपल्याला ड्युएल विचारले जातात. तर त्याच्यावरून लगेच लिहिता येईल. अगदी सोपं आहे. अँडचा ऑर करा आणि ऑरचा अँड. बाय चान्स टी असेल एखाद्या स्टेटमेंट मध्ये तर सी करायचा, सी असेल तर टी करायचा, कॅपिटल टी असेल तर कॅपिटल एफ करा आणि एफ असेल तर टी करा, म्हणजे आपल्याला ड्युएल मिळतो. मग आपल्याला डेफिनेशन अशी पण करता येईल. द स्टेटमेंट ऑब्टेन बाय